खरं म्हणजे खूप मनस्वी आनंद झालेला आहे। भारतीय जनता पक्षाचं ज्यांनी अनेक वर्ष कार्यकर्ता म्हणून संघटनेचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने केलेलं माझे मित्र असे शशिकांतजी कांबळे साहेब, जे जिल्हाध्यक्ष राहिलेले आहेत, लोकसभेचे निवडणूक प्रमुख राहिलेले आहेत, महाराष्ट्र प्रदेशाच्या अनुसूचित जाती जमातीचे ते प्रदेश सरचिटणीसही राहिलेले आहेत। अशा एका कार्यकर्त्याला भारतीय जनता पक्षाचे आमचे नेते आदरणीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांनी ही खूप मोठी संधी दिलेली आहे आणि मला खात्री आहे की गटनेता म्हणून भारतीय जनता पक्षाचा एक गटनेता म्हणून या महानगरपालिकेच्या माध्यमामधून आपल्या कार्यकर्त्यांची असो किंवा जनतेची कामं असो या कार्यालयाच्या मार्फत त्यांच्याकडून खूप चांगल्या पद्धतीने होतील आणि त्यांची कारकीर्द ही एक संस्मरणीय अशी कारकीर्द राहील। भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी एक जवळचं माणुसकीचं नातं जे त्यांनी इतक्या वर्षात जपलेलं आहे ते नातं या माध्यमामधून अजून वृद्धिंगत होईल आणि यातून कार्यकर्त्यांची कामं असो किंवा जनतेची कामं असो ती कामं करण्याचा जो काही एक मोठा एक आवाका त्यांच्याकडे आहे तो या निमित्ताने आपल्या सर्वांच्या लक्षात येईल। मी त्यांच्या कारकिर्दीला खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो। भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आमचे आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी भारतीय जनता पार्टी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या गटनेते पदावर माझी नियुक्ती केली आणि कार्यकर्त्यांचा सन्मान केला। कुठल्याही कार्यकर्त्याला सन्मान हवा असतो पार्टीमध्ये आणि तो भारतीय जनता पार्टीने मला दिला। आज भारतीय जनता पार्टीच्या या गटनेता कार्यालयाचं उद्घाटन झालंय। बरेच दिवस त्याचं काम चालू होतं आणि काही वर्ष इलेक्शन लांबल्यामुळे थोडंसं लांबणीवर गेलं होतं कार्यालयाचं उद्घाटन। मला आज सगळं झाल्यानंतर आज आमचे सगळ्यांचे ज्येष्ठ नेते आदरणीय जगन्नाथ पाटील साहेब, बंधूजी परब, नाना सूर्यवंशी, दीपेशजी म्हात्रे, उपमहापौर राहुलजी दामले, वरुण पाटील, अमित धाकरस पासून KR जाधव साहेब, पद्माकर कुलकर्णींपासून सगळे जुने मंडळी आज या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित होती आणि आपण बघितलं असेल तर सकाळी 11 वाजल्यापासून शेकडोंच्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख सगळे येऊन शुभेच्छा देऊन गेले आणि हे कार्यालय भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं कार्यालय आहे। जरी भारतीय जनता पार्टीच्या गटनेत्याचं कार्यालय असलं तरी माझं पुन्हा एकदा नम्र विनंती आहे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व कार्यकर्ता बंधू भगिनींना की या आपल्या कार्यालयामध्ये कधीही आपण येऊन महानगरपालिकेच्या संबंधातील असणाऱ्या अडीअडचणी असतील, काही ज्या गोष्टी असतील त्या कार्यालयात येऊन नक्की सांगाव्यात। आपण भारतीय जनता पार्टीचे 50 नगरसेवक आहेत, ते सगळेजण मिळून त्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करू।